लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीचा बोनस 100% मिळणार. या बोनस टोटल हा जो बोनस आहे हा टोटल 4500 रुपयांचा एकूण बोनस वाटप होणार आहे. या 4500 रुपयामध्ये मधले 3000 रुपयाचा बोनस 3000 रुपये तुम्हाला जमा करण्यात आलेले आहेत. नोव्हेंबरचे 1500चा बोनस, डिसेंबर 1500 बोनस असे मिळून 3000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. एकूण 4500 रुपयाचं गिफ्ट आता तयार आहे. लाडक्या बहिणीला आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट किंवा घोषणा आलेली नाहीये, परंतु हा हप्ता कधी मिळणार हे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत. लवकरच हा हप्ता मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया झालेली आहे. निवडणुकीचा आता निकाल लागत आहे. आता बघा तुम्हाला हे पैसे लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला. तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले का, तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळाले का, कमेंट करून नक्की सांगा. आता बघा काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं, ना आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला ना आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला, आमचे पैसे बंद झाले का, आम्हाला पैसे का नाही मिळाले, याच्या मागे काय कारण आहे असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सेक्शन मध्ये विचारलेला आहे. आता त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तसेच बघा मकर संक्रांतीचा सण सुरू आहे. यंदाची संक्रांत लाडक्या बहिणींची गोड झालेली आहे, आनंदामध्ये साजरी झालेली आहे. कारण की सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणींचे पैसे जमा केल्यामुळे लाडक्या बहिणींचा हा सण अतिशय जल्लोषामध्ये आनंदामध्ये साजरा झालेला आहे. आता बघा मकर संक्रांतीचा सणाचा कालावधी असल्यामुळे दिवसभर आता पैसे वाटप होणार आहे. जानेवारीचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे. 100% मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व व्ह्यूवर, सर्व सबस्क्रायबर सर्वांना नवीन वर्षाच्या तसेच मकर संक्रांती सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमच्यासाठी या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला आता पैसे जमा झालेले आहेत, मेसेज सुद्धा पडलेला आहे. तर आता तुम्हाला जसे नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, डिसेंबरचा झाला, आता जानेवारीचा मेसेज पडणार आहे. जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत. तर बघा सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होतील. सर्वात अगोदर सहभागी सरकारी बँकेमध्ये पैसे येतील. तर एसबीआय, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पोस्ट बँक असेल, या सर्व बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येतील आणि सर्व जिल्ह्यांमध्ये हा हप्ता टप्प्याटप्प्याने आता वाटप होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं होणार आहे महावाटप. मकर संक्रांतीची खास भेट लाडक्या बहिणीला मिळणार आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, समृद्धीचा सण, आनंदाची उधळण हा लाडक्या बहिणींचा सण आहे आणि हा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट युट्यूब वरती मिळवा. मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर, त्यामुळे चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. आता सर्व महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा झाला. आता सर्व 36 जिल्ह्यामध्ये आता वाटप होणार आहे आणि ताबडतोब आणि लगेच पैसे वाटप होणार आहेत जानेवारीच्या हप्त्याचे. तर बघा तसेच आपल्या चॅनल तर्फे आता वाटप केली जाणार आहे पैठणी साडी. तर बघा खरं ऐकलंय तुम्ही, हो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. ही साडी तुम्ही सुद्धा जिंकू शकता. तर बघा लाडक्या बहिणींनो, पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट टाकायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. जे पण 2 लकी विनर ठरतील त्यांना पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. एक नाही 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 200 केस पूर्ण होतील, म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर आपल्या युट्यूब चॅनलला पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या फ्री मध्ये वाटप केल्या जाणार आहेत. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी फक्त चांगली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. ज्या दिवशी 200 के होतील त्या दिवशी पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ऍड्रेसवरती या साड्या पाठवल्या जातील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. तुम्हाला सुद्धा संधी आहे पैठणी साडी जिंकण्याची. थांबा. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता की लाडकी बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आम्हाला का नाही आले. तर तुम्हाला हे तपासून पाहायचं आहे की 90% ठिकाणी किंवा 90% प्रकरणामध्ये काय टेक्निकल असतं ते आता आपण पाहूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला माहित आहे आधार कार्ड सोबत बँक लिंक लागते पैसे येण्यासाठी. ठीक आहे. तर बघा फक्त बँकेला आधार लिंक असणं पुरेसं नाहीये, हे लक्षामध्ये घ्या. आधार एनपीसीआय सर्व्हरला सीड मॅप असणं गरजेचे आहे. डीबीटी पेमेंट एनपीसीआय वरूनच जातो.
एनपीसीआय इनॅक्टिव्हेट असेल तर पैसे परत जात असतात, हे लक्षामध्ये घ्या. बँकेत स्पष्ट विचारायचं माझं एनपीसीआय मॅपिंग ऍक्टिव्ह आहे का. जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येतील. बँक खाते चालू आहे का हे चेक करा. तुमचं बँक खातं बंद तर नाही पडलं. तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह आहे का हे चेक करा. सक्रिय आहे का चेक करा. जर तुम्ही 6 महिने व्यवहार नसेल केले तर तुमचं खातं डॉर्मंट होतं. डॉर्मंट खात्यावर सरकारी डीबीटी जमा होत नाही. झिरो बॅलन्स किंवा केवायसी इनकम्प्लीट असल्यास ही तुम्हाला अडथळा येऊ शकतो. आजच 100 किंवा जमा करा तुमच्या बँकेत किंवा काढा. जर तुम्ही व्यवहार कोणताही करत नसाल बँकेमधून तर लवकरात लवकर. ठीक आहे. तसेच बघा डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे पैसे जमा होत असतात, तर ते तुमचं एनेबल आहे का हे चेक करा. डीबीटी हा सरकारी पैसा थेट खात्यात टाकण्याचा मार्ग. बँकेच्या सिस्टीम मध्ये डीबीटी ऑप्शन ऑफ असल्यास पैसे येत नाही. जुने खाते किंवा बदललेली ब्रांच असल्यास डीबीटी बंद असू शकतो. त्यामुळे डीबीटी ऑन आहे का हे चेक करा. बँक ब्रांच मध्ये डीबीटी स्टेटस कन्फर्म करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये अडचण येणार नाही. तसेच तुमच्या नावामध्ये तफावत तर नाही ना. तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि बँक पासबुक वरील नाव जुळते का हे चेक करा. लग्नानंतर नाव बदलून अपडेट केले का. स्पेलिंग मिस्टेक आहे का, फरक आहे का सरनेम मध्ये, किंवा डीबीटी रिजेक्ट होऊ शकतो का. सिस्टीम एक्झॅक्ट मॅच पाहतो, अंदाज नाही, हे लक्षामध्ये घ्या. अशा सर्व टेक्निकल काही चूक असतात. तसेच तुम्ही काही टेक्निकल चूक तर नाही केली ना हे पण एकदा चेक करा. जन्मतारीख जुळत नाही किंवा जॉईंट अकाउंट दिलेलं आहे का, किंवा कोणतीही मिस्टेक तुम्ही जर केली असेल लाडकी बहिणींचा फॉर्म भरताना तर तुम्हाला हप्ता येण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आता बघा लाडक्या बहिणीला आतापर्यंत टोटल वर्ष 2025 संपलेलं आहे आणि या वर्षातील सर्व हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणीला 12 महिन्याचे 12 हप्ते जमा झालेले आहेत. जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते जमा झालेले आहेत. तुम्हाला 12 हप्ते मिळाले का वर्ष 2025 मधील कमेंट करा. तर लाडकी बहीण ही योजना वर्ष 2024 मध्ये सुरू झाली होती. जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली होती. जुलै 2025 ते डिसेंबर 2025. ठीक आहे. तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळालेले आहेत. तर बघा वर्ष 2025 मध्ये सर्व पैसे आता मिळालेले आहेत. टोटल हप्ते तुम्हाला आतापर्यंत सर्व मिळून वर्ष 2024 आणि 25 मधील 18 हप्ते लाडक्या बहिणीला जमा झालेले आहेत. 18 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे एकूण 27,000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीला मिळालेली आहे. आणि आता लवकरच जानेवारीचा हप्ता वाटप होणार आहे. आता हा हप्ता नक्की कधी जमा होईल तर बघा लाडक्या बहिणीला संक्रांतीचा बोनस वाटप सुरूच आहे. ज्या महिलांना अजूनपर्यंत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये त्यांच्या खात्यात आजपासून सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात आहे. सर्व लाडक्या बहिणीला संक्रांत बोनस 4500 रुपये मिळणारच आहे. तर बघा मकर संक्रांतीचा हा बोनस वाटप केला जात आहे. 4500 रुपये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे, त्यातील नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा झाले 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान. ठीक आहे. तसेच डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत 13 जानेवारी 14 जानेवारी या कालावधीमध्ये. काही महिलांना आज सुद्धा पैसे जमा होत आहेत. आता राहिलेले पैसे आहेत जानेवारी महिन्याचे. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बाकी आहेत, तर हे आता लवकरच जमा होणार आहेत. लवकर म्हणजे नक्की कधी जमा होतील आता याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तर बघा लाडकी बहीण योजना आता वाटप होणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता. आता मिळालेल्या अपडेटनुसार हा हप्ता लगेच वाटप केला जाणार आहे. लगेच म्हणजे कधी तर बघा 19 जानेवारी सोमवार, 20 जानेवारी मंगळवार आणि 21 जानेवारी बुधवार आणि 22 जानेवारी गुरुवार या 3-4 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळतील.